तर भावानं तुषार भाया चाललाय जिमला, तेव्हा त्याच्याबरोबर मी बी चाललोय जिम बघाय. आईला म्हणलं बघावं तरी नक्की जिमचा काय विषय असतोय. रस्त्याने जातात आपला तुषार भायाचा जिम ब्रो घेतला जोडीला आणि मी जिम मध्ये पहिल्यांदा चालू आणि इथं अगं बाया 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 काय मशीन ती 100 बडकर एक. आणि इथं आल्या तुषार भायाचा आरशात बघून पोजिंग चालू झाले. तुषार भायाचा विषय असा तो करतोय आता बल्किंग आणि कटिंग केल्यावर बॉडी बघा त्याची कशी नादबरी दिसते. आणि इथं मला एवढीच लय मशीन आवडली म्हणून ह्याच्यावर बसून वाज बिस्किट ट्रेन करावं म्हणलं. आणि इकडे तुषार भाया ह्या भायाला ट्रेन करतोय आणि ह्यांचा काय गोंधळ चाललाय ते मी इथं बसून बघतोय. जिम बिम करून आलोय बघा इथं त्या काकांच्या इस्त्रीच्या दुकानावर. आणि इथं तुषार भायाचा कांजी गेलेला शर्ट घेतोय आणि जाता जाता त्या काकांना बी आपल्या फॅमिलीचं मेंबर केलं. आणि आता तुषार भाया म्हणतोय मी आता जिम केली तेव्हा काहीतरी पौष्टिक खाऊ. तेव्हा इथं हॉटेलमध्ये येऊन ही लस्सी आणि पनीर ऑर्डर केलं आणि पनीर आणि लस्सीचं कॉम्बिनेशन होय लय म्हणजे लय जोरात लागते. आता विषय असा आम्ही चाललोय बुरीला आणि त्यात गोंधळ असा झालाय तुषार भाईच्या गाडीचं झालं इंजिन लॉक. त्यामुळे मी इथं घरी जायसाठी गाड्यांना हात करतोय. तेवढ्यात आपला ओंकार भाई इथं आलाय आणि त्यानं आणलंय आम्हाला इथं चहा प्यायला. त्यांना म्हणलं चहा नाही बरं कमी पे चालू दे तुमचं. पण ओंकार भाई ऐकतोय तेव्हा म्हणतोय काहीतरी थंड बिंड तरी घे. तेव्हा त्याचा मान ठेवायसाठी ही शेंगदाण्याची चिक्की घेतली आणि मी चहाच्या जागेवर असली चिक्की बिक्की खातो पण चहा बी अजिबात पेत नाही.